नमस्कार, मी रामराजे शिंदे. NDTVच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं स्वागत. खरं तर आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकाल लागल्यानंतर म्हणजेच की ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आचारसंहिता महाराष्ट्राच्या लागू शकते. परंतु या अगोदर ज्या सुनावण्या सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहेत त्यांचं भवितव्य काय असणार आहे? सत्ता संघर्षाच्या सुनावण्या त्या अगोदर निकाल लागण्याच्या काही अपेक्षा आहेत का, या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदेजी. सिद्धार्थजी, मला एक सांगा, प्रत्येकाच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे की विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जे पक्षाचं नाव आणि चिन्ह आत्ता ज्यांच्याकडे त्यांच्याकडेच राहणार का पुन्हा मग ते शरद पवारकडे जाणार किंवा उद्धव ठाकरेंकडे जाणार, आणि त्याचबरोबर अपात्रतेच्या संदर्भामध्ये काय होणार आहे? काय वाटतं तुम्हाला की येत्या 15 दिवसात, कारण 15 दिवसच उरलेले आहेत आचारसंहितेसाठी, मग अशा वेळी येत्या 15 ते 20 दिवसामध्ये निकाल लागणं कितपत शक्य आहे? बघा रामराजेजी, तुम्हाला माहीत असेल की आमदार अपात्रतेचे जे प्रकरण आहे, शिवसेनेचं ते हे जुनं आहे, NCPचं थोडं लेटेस्ट आहे, पण दोन्ही प्रकरणं एकत्र ऐकले जात आहेत एका पाठोपाठ एक. आता काही दिवसांपासून म्हणजे काही आठवड्यांपासून हे प्रकरणं सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर बोर्डावर आहेत, पण काही कारणास्तव ते 20 नंबर, 21 नंबर, 18 नंबर असं असल्यामुळं आणि काही प्रकरणं दिवसभर चालल्यामुळं आपला काय मुहूर्त म्हणजे महाराष्ट्राबद्दलचा नंबरच लागत नाहीये. आज पण तशीच परिस्थिती होती. आज पण प्रकरण एकच दिवसभर चाललं आणि आपलं 20-21 नंबरला होतं. त्यामुळं आता आपल्याला बघावं लागेल की उद्या परत बोर्डावर असेल. आज संध्याकाळी आपल्याला संकेतस्थळावर समजेल की कुठल्या सिरियल नंबरला हे प्रकरण आहे, आणि जर उद्या बोर्डावर लागलं आणि ते पोचलं नाही तर परत पुढच्या मंगळवारी ते लागू शकतं बोर्डावर. पुढच्या बुधवारी सुट्टी आहे 2 ऑक्टोबरची, नंतर 5 ते 12 ऑक्टोबर दसऱ्याची सुट्टी आहे, त्याच्यानंतर दिवाळीच्या सुमारास दिवाळीची सुट्टी आहे, आणि मग सरन्यायाधीश 10 नोव्हेंबरला रिटायर होणार आहे. आता ह्याच्यात काय झालंय, दुसरे जे प्रकरणं असतात आणि जर वकिलांना वाटलं की आपलं प्रकरण बोर्डावर आहे पण पोहोचत नाही, तर वकील नॉर्मली क्लायंटनी सांगितल्यावर, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा NCP शरद पवार यांनी वकिलांना सांगितल्यावर ते प्रकरण मेन्शन करतात सरन्यायाधीशांसमोर आणि सांगतात की आज हे प्रकरण आहे, हे पोहोचू शकलं नाही किंवा पोहोचू शकणार नाही, तर तुम्ही आम्हाला एक फिक्स तारीख द्या आणि ते हाय ऑन बोर्ड लावा, म्हणजे असा दिवस द्या ज्या दिवशी हे प्रकरण पोहोचू शकेल. आधी हे प्रयत्न झाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून आणि NCP शरदचंद्र पवारांकडून, पण मागच्या काही आठवड्यांपासून जे हे प्रकरण बोर्डावर आहे त्याच्यात असं काही मेन्शन करण्याचा प्रयत्न झालेला नाही. त्यामुळे हे बोर्डावर येतंय आणि ते पोहोचत नाहीये. आता शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं जे मॅटर आहे, फेब्रुवारी 2023चं मॅटर आहे. नोटीस इश्यू झाली, स्थगिती मिळाली नाही, त्यामुळे एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण राहिला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना नवीन चिन्ह दिलं गेलं आणि कोर्टाने सांगितलं की हे राहील जोपर्यंत आम्ही आमचा अंतिम निर्णय देत नाही. आता शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी ही शेवट सुनावणी ऑगस्ट 2023 मध्ये झाली. त्याच्यानंतर फक्त बोर्डावर येतं किंवा येतच नाही, संकेतस्थळावर येतं आणि डिलीट होतं मॅटर. तर काही कारणास्तव त्याच्यात मध्ये मेन्शन करण्याचा प्रयत्न झाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून, एक ज्युनियर वकिलांनी मेन्शन पण केलं, पण सरन्यायाधीश थोडे भडकले, म्हणले की आमच्यावर पण वर्कलोड आहे, वर्क प्रेशर आहे, वाटलंच तर तुम्ही आमच्या जागी येऊन बसा आणि मग तुम्हाला समजेल वगैरे. आता परत त्या प्रकरणाची शिवसेना पक्ष आणि चिन्हाची पुढची तारीख 21 ऑक्टोबर आहे आणि त्याच्यानंतर ते काय मेन्शन केलं गेलेलं नाही. NCP पक्ष आणि चिन्हाचं जे प्रकरण आहे ते ह्या वर्षीचं आहे, तर त्याच्यात आता पुढची तारीख 12 नोव्हेंबर होती, पण मागच्या आठवड्यात अभिषेक सिंघवींनी NCP शरदचंद्र पवारच्या वतीने हे पक्षाच्या वतीने हे प्रकरण मेन्शन केलं आणि त्यांचं म्हणणं होतं की जसं आम्हाला तुतारी देण्यात आली आहे तसं अजितदादांनाही तुम्ही नवीन सिम्बल द्यावं, कारण लोकांमध्ये संभ्रम आहे. आणि आता लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जरी त्यांच्याकडे घड्याळ होता, आता विधानसभा येऊ ठेपली आहे आणि अजून तुमचा मुख्य निर्णय झाला नाहीये, तोपर्यंत आम्हाला त्याचं नुकसान आहे ह्यांना घड्याळ चिन्ह राहणं. आणि तुम्हाला माहीत असेल की लोकसभेच्या आधी सुप्रीम कोर्टाने सांगितलं पण होतं की अजितदादा जेव्हाही घड्याळ वापरतील तेव्हा त्यांनी खाली मजकूर लिहावा की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ सुप्रीम कोर्ट असं. आता ते त्यांनी लिहिलं नाही लिहिलं त्याच्यावर पण थोडा वाद आहे. तर आज हे प्रकरण बोर्डावर होतं
जे एनसीपी शरदचंद्र पवारांची मागणी होती की अजितदादांना पण जसं आम्हाला नवीन चिन्ह दिले तसं अजितदादांचं पण घड्याळ तात्पुरतं तुम्ही वेगळं ठेवा आणि त्यांना नवीन चिन्ह द्या. तर आज ती सुनावणी जस्टिस सूर्यकांत यांच्यासमोर होती. काही कारणास्तव तेही मॅटर पोहोचू शकलं नाही. बेंच राईज होताना मॅटर मेन्शन करण्यात आलं आणि त्याच्यात अजितदादांच्या वतीने म्हणण्यात आलं की आम्हाला कालच रात्री एक ॲडिशनल डॉक्युमेंट एनसीपी शरदचंद्र पवार यांच्या वतीने मिळाले आहे, त्यांच्याकडून मिळालं आहे आणि आम्हाला उत्तर द्यायला वेळ पाहिजे, तर काही दिवस द्या तुम्ही. तर त्यांनी आता कोर्टाने 1 तारखेला परत हे प्रकरण ठेवलंय. पण कोर्टाने ओरली सांगितलंय की जेव्हा आम्ही तुम्हाला मागच्या वेळेसच सांगितलं होतं तुम्ही नवीन चिन्ह घेऊ शकता, नवीन पक्षाचं नाव हे तुम्हाला मिळालेलं आहे, दोन्ही इलेक्शन पण तुम्ही या चिन्हांवर लढलेला आहात, तर आता आमचा निर्णय येऊ दे, तोपर्यंत अशी स्थिती राहायला पाहिजे. पण तरी एनसीपी शरदचंद्र पवार यांचा प्रयत्न आहे की अजितदादांना पण नवीन चिन्ह मिळावं. माझ्या मते हे काय पॉसिबल नाहीये, पण तरी ते प्रयत्न करत आहेत. आणि 1 तारखेला का नाहीये पण कारण सुप्रीम कोर्टाने आधीच सांगितलं होतं, इलेक्शन कमिशनच्या निर्णयावर स्थगिती दिली नव्हती सुप्रीम कोर्टाने. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं जोपर्यंत आम्ही निर्णय देत नाही, आमचा फायनल निर्णय, तोपर्यंत घड्याळ चिन्ह हे अजितदादांकडे राहील. इलेक्शन कमिशनच्या घड्याळ चिन्ह आणि नाव इलेक्शन कमिशनच्या निर्णयाप्रमाणे आणि तुम्हाला वेगळं नाव आणि वेगळं चिन्ह दिलं. निर्णयाला स्थगिती दिली नव्हती म्हणजे त्या निर्णयाला स्थगिती दिली नव्हती आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही नवीन पक्ष आणि नवीन नाव घ्या. त्यामुळं त्यांना ते दिलं पण गेलं होतं इलेक्शन कमिशनकडून. त्यामुळे अजून इलेक्शन कमिशनच्या निर्णयावर जे प्रकरण प्रलंबित आहे त्याला एखाद्या वेळेस वेळ लागू शकतो निर्णय यायला. त्यामुळे एनसीपी शरदचंद्र पवार यांचा प्रयत्न आहे की तुम्ही काहीतरी त्यांना पण जसं आम्हाला वेगळं चिन्ह दिलंय तसं वेगळं चिन्ह द्या. तसं होईल ह्याची शक्यता खूप कमी आहे, कारण पुढची तारीख ह्याच्यात 12 नोव्हेंबर होती आणि एका ॲप्लिकेशन मार्फत तुम्ही पूर्ण हे प्रकरणच त्याचा डिसिजनच तुम्ही दिल्यासारखा म्हणजे कोर्टाकडून मागणी करत आहे. तरी कोर्टाने ऐकण्यात त्यांनी सांगितलंय की आम्ही परवानगी देतो तुम्हाला आणि 1 तारखेला ह्याच्यावर पुढची सुनावणी होईल. त्यामुळे आता कसं आहे, पक्ष आणि चिन्हापेक्षा आमदार अपात्रतेच्या सुनावणीला जास्त महत्व आहे. कारण सरन्यायाधीश हे रिटायर होतील आणि जर ते रिटायर झाले आणि तोपर्यंत इलेक्शन पण होऊन जाईल आणि जर प्रकरण जर ते रिटायर झाले तर इलेक्शन झाले तर मग नंतर हे दुसऱ्या खंडपीठाकडे जाईल आणि त्याला महत्व राहणार नाही. कारण आमदार जे अपात्र होतील, जे कोण अपात्र सुप्रीम कोर्ट ठरवेल, एखाद्या वेळेस सुप्रीम कोर्ट असंही म्हणू शकेल की राहुल नार्वेकरांचा निर्णय बरोबर आहे, कोणच अपात्र नाही, किंवा ते म्हणू शकतील की शरद पवार साईडचे आमदार अपात्र आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे अपात्र आहेत, एकनाथ शिंदेचे अपात्र आहेत, अजितदादांचे अपात्र आहेत. जो कोण अपात्र ठरेल, जे कोण आमदार अपात्र ठरतील ते फक्त आपली विधानसभा भंग होईपर्यंत किंवा तिचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर पर्यंतच ही कारवाई होऊ शकते. त्यामुळे आत्ता जरी कोण अपात्र झालं, आता समजा एकनाथ शिंदे आणि त्यांचे अपात्र ठरवले गेले सुप्रीम कोर्टाकडून आमदार, तर मग एकनाथ शिंदेंना साहजिक हे मुख्यमंत्री पद सोडावं लागेल, कारण त्यांची आमदारकीच रद्द होईल. पण ती आमदारकी रद्द होईल फक्त ह्या टर्म पुरतीच. पुढच्या टर्मला, पुढच्या इलेक्शनला ते इलेक्शन लढू शकतील. त्यामुळे वेळ कमी राहिला. आणि तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी मे 2023 मध्ये सुप्रीम कोर्टाने मेन सत्ता संघर्षात जो निर्णय दिला त्याच्यात सांगितलं होतं की 10व्या अनुसूचीप्रमाणे अपात्रतेबद्दल निर्णय हे अध्यक्षच घेऊ शकतात आपल्या राज्यघटनेप्रमाणे. आणि तसं अध्यक्षांना सांगितलं होतं रिझनेबल पिरियड ऑफ टाईममध्ये तुम्ही निर्णय द्या. त्याच्यात त्यांनी 6-8 महिने लावले आणि मग सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर ताशेरे ओढले, सांगितलं की जर तुम्ही हा निर्णय दिला नाही तर इलेक्शन येतील, उपयोग राहणार नाही. तर अध्यक्षांनी तसं जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये शिवसेना आणि एनसीपी बाबतचा निर्णय दिला. पण आता काही कारणास्तव सुप्रीम कोर्टाकडून पण विलंब होतोय. पण सुप्रीम कोर्टाचं पण म्हणणं आहे की आम्ही 34 जजेस आहोत, 70,000 केसेस आमच्यासमोर पेंडिंग आहेत आणि जशी महाराष्ट्राची केस इम्पॉर्टंट आहेत तसं अन्य इम्पॉर्टंट केसेस पण आमच्यासमोर आहेत. आणि सरन्यायाधीशांकडे आता एक तर कमी वेळ राहिला आहे. आणि जर सरन्यायाधीशांनी ह्या प्रकरणावर सुनावणी सुरू केली आमदार अपात्रतेवर, आणि जर सुनावणी त्यांच्यासमोर सुरू झाली तर मग ते रिटायर व्हायच्या आत त्याचा निर्णय यायलाच पाहिजे. मुद्द्यावर यायचं होतं, समजा की जर सुनावणी सुरू झाली तर साधारणतः किती दिवस लागतात किंवा हे सुनावणी पूर्ण बघा, ह्या सुनावणीला फार तर फार सरन्यायाधीश त्यांच्या खंडपीठासमोर 2 ते 3 वर्किंग डेज लागतील. आणि ते होऊ शकतं जर झालंच तर, पण तो मुहूर्त लाभत नाहीये. आणि जर ही सुनावणी सुरू झाली, पाठड असली, तर सरन्यायाधीश रिटायर व्हायच्या आधी त्यांना ते बांधीलच आहे ह्याच्यावर निर्णय द्यायला. पण जर ही सुनावणीच सुरू झाली नाही तर मग ते रिटायर झाले तर दुसऱ्या खंडपीठासमोर जाईल आणि ते खंडपीठ परत सुरुवातीपासून सगळं
प्रोसेस त्याच्यात सुरू होईल, कारण त्यांना मॅटर समजून घ्यावं लागेल. आणि सरन्यायाधीशांनी दोन्ही प्रकरणामध्ये सांगितलं होतं, एनसीपी अजित पवार एनसीपी आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांचं म्हणणं होतं की हे प्रकरण हायकोर्टात चालावं. तसं त्यांनी याचिका हायकोर्टात दाखल केली होती. एनसीपी शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणं होतं त्यांना घाई होती, त्यामुळे ते डायरेक्ट सुप्रीम कोर्टात आले. तर सुप्रीम कोर्ट म्हणलं की मेंटेनेबिलिटी, हे प्रकरण नक्की कुठं चालतील ते आम्ही फायनल आर्ग्युमेंट्स तुमचे जेव्हा होतील त्यावेळेस आम्ही ठरवू की हे प्रकरण सुप्रीम कोर्टात चालायला पाहिजे. त्यामुळे सुरुवात तर त्याच्यावरून होईल की हे प्रकरण चालणार कुठं. मग आमदार अपात्रतेबद्दल नार्वेकरांच्या निर्णयाबद्दल आर्ग्युमेंट्स होतील. त्यामुळे जसा आता वेळ निघत चाललाय त्यामुळं शक्यता खूप कमी वाटते की ह्याच्यावर काय. पण मी अजून आशावान आहे की जर बोर्डावर हे प्रकरण आहे आमदार अपात्रतेचं, तर जर हे लागलं बोर्डावर पुढच्या आठवड्यात, त्याच्या पुढच्या आठवड्यात, आणि जर सुनावणी सुरू झाली, पण त्याच्यासाठी ह्या पक्षांना आणि त्यांच्या सिनियर वकिलांना पण प्रयत्न करावे लागतील. नाहीतर ते बोर्डावर राहील आणि मेन्शन केलं गेलं नाही. करते का कोणी? मी तर जसं तुम्हाला सांगितलं की मागच्या आठवड्यात हे प्रकरण होतं बोर्डावर 2-3 दिवस, या आठवड्यात काल होतं, आज होतं. पण असा एनसीपी शरदचंद्र पवार किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वकिलांनी आमदार अपात्रतेबद्दल तरी काय असा मेन्शन करण्याचा प्रयत्न झालेला नाहीये की हे प्रकरण इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावर तुम्ही एक स्पेसिफिक तारीख द्या आणि हाय ऑन बोर्ड घ्या, म्हणजे ते प्रकरण ऐकलं जाईल. तर एखाद्या वेळेस उद्या तो प्रयत्न होऊ शकतो किंवा पुढच्या आठवड्यात होऊ शकतो. आणि जर तो प्रयत्न झाला नाही मग तर मला नाही वाटत त्याच्यावर सुनावणी होईल किंवा निर्णय होईल. म्हणजे दोन्ही प्रकरणामध्ये, अपात्रतेचं प्रकरण असू द्या किंवा चिन्ह आणि नावाचं प्रकरण असू द्या पक्षाचं, या दोन्ही याच्यावर आचारसंहितेच्या अगोदर निर्णय होण्याची शक्यता बघा, अपात्रतेसंबंधी शक्यता आहेच, कारण बोर्डावर प्रकरण आहे. पण वकिलांवर आणि त्या क्लायंटनी वकिलांना सांगायला पाहिजे. म्हणजे एनसीपी शरदचंद्र पवार हे पक्षकार आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे पक्षकार आहेत. त्यांनी त्यांच्या सिनियर ॲडव्होकेटला सांगायला पाहिजे की अर्जन्सी तुम्ही कोर्टाला पटवून द्या आणि काही करून हे बोर्डावर लावून घ्या. पक्ष आणि चिन्हाबाबतचं तुम्हाला माहिती आहे, शिवसेनेची सुनावणी आता 21 ऑक्टोबरला आहे. एनसीपीची 12 नोव्हेंबरला होती. एनसीपीने एक ॲप्लिकेशन टाकून जो प्रयत्न केला आणि आज त्याच्यावर कोर्टाने सांगितलंय अजितदादांना की तुम्ही उत्तर द्या आणि पुढे 1 तारीख ठेवली आहे. पण त्याच्यात पण काही शक्यता कमीच आहे पक्ष आणि चिन्हाबाबत काय होण्याची. पण आमदार अपात्रतेबद्दल प्रकरण बोर्डावर कंटिन्यूस आहे, फक्त पोहोचत नाहीये. त्यामुळे त्याच्यावर अजून पण आपण आशा ठेवायला हरकत नाही. पण जसे दिवस निघून चाललेत ना, मग ही थोडं शक्यता मग कमी होत जाणार. कारण आता परत दसऱ्याची सुट्टी असेल, दिवाळीची सुट्टी असेल. चीफ जस्टिस निवृत्त झाल्यानंतर पुन्हा नवीन चीफ जस्टिस येतील. मग अशा वेळी ते पुन्हा सुनावणी सुरू होणार का? नाही, पुन्हा सुनावणी म्हणजे ह्याच्यात प्लीडिंग्स कम्प्लीट आहेत. याचिका दाखल झालेली आहे, दुसऱ्या पार्टीकडून त्यांचं उत्तर दिलं गेलं आहे आणि प्रत्युत्तर पण पार्टीजनी दिलेलं आहे. प्लीडिंग्स कंप्लीट, आता फक्त ऐकायचं आहे. पण ह्या बेंचला कसं सरन्यायाधीशांना ते मेन प्रकरण पण त्यांनी ऐकलं होतं सत्ता संघर्षात, त्यांना ह्याचं बॅकग्राऊंड माहित आहे. जर सरन्यायाधीश रिटायर झाले आणि हे दुसऱ्या न्यायाधीशांकडे वर्ग करण्यात आलं तर परत ते कधी बोर्डावर येईल, मग त्यांना परत ते समजून सांगावं लागेल. आणि जर ते रिटायर झाले तर आमदार अपात्रता हे फक्त विधानसभा भंग होईपर्यंत किंवा कार्यकाळ संपेपर्यंतच असतो. जरी त्याच्यानंतर निर्णय लागला तर मग त्याला अर्थ काय राहणार? कारण नुसतं ते सिम्बॉलिक निर्णय होईल की हो हे चुकीचं होतं, नार्वेकरांनी हे चुकीचं केलं, हे आमदार अपात्र झाले पाहिजे. पण ते इनफ्रक्च्युअस मॅटर होईल. कारण त्याचा पक्ष आणि चिन्हाचं कसं आहे, आता मशाल आणि तुतारी ही लोकांमध्ये पसरलेली आहे. त्यामुळे तशी अर्जन्सी पक्ष आणि चिन्हामध्ये दोन्ही पक्षांकडून नाहीये. कारण त्यांना माहिती आहे की आता हे आपण ह्याच्यावर सेटल झालोय. पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा नक्कीच प्रयत्न आहे की धनुष्यबाण परत मिळवायचा आणि मग ते ठरवतील, जर त्यांना तो परत मिळाला की तो ठेवायचा का गोठवण्यासाठी अर्ज करायचा आणि आहे ती मशालच ठेवायची. आणि तेच शरद पवारांबद्दल पण आहे, एनसीपी शरदचंद्र पवारांबद्दल. पण त्यांचा फक्त आता अजितदादांसंबंधी एनसीपी शरदचंद्र पवार यांचा प्रयत्न आहे की त्यांना जे घड्याळ दिलं गेलं आहे ते विधानसभेमध्ये त्यांच्याकडून काढून घेऊन त्यांनाही जसं एक पर्यायी चिन्ह द्यावं जसं ह्यांना तुतारी दिली गेली होती. आता त्याची सुनावणी 1 तारखेला आहे. पण आता हे लोकांमध्ये चिन्ह पोहोचलेले आहे तर दोन्ही पक्षाचे, म्हणजे 4 पक्षाचे म्हणावं लागेल आपल्याला. मग अशा वेळी आता पुन्हा त्याची मागणी करणं काय वाटतं? म्हणजे लोकसभेला तर याच चिन्हावर निवडणूक लढवली, मागणी करणं तर गरजेचं आहे ना. त्यांना प्रकरण त्यांना ज्वलंत ठेवायचं आणि शेवटी त्यांना पक्ष आणि चिन्ह हे परत त्यांना ताबा तर पाहिजेच आहे. कारण त्यांचा दावा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा की त्यांच्या वडिलांनी हा पक्ष स्थापन केलेला आहे
आणि एनसीपी शरदचंद्र पवारांचा स्वतःचा दावा आहे की त्यांनी स्वतः हा पक्ष स्थापन केलेला आहे. काही टेक्निकल रिझन्समुळं इलेक्शन कमिशननी जरी त्यांच्या विरोधात निर्णय दिला आहे तरी त्यांची इच्छा आहे आणि त्यांचा दावा तर प्रबळ आहे की आम्हाला हे पक्ष आणि चिन्ह परत मिळायला पाहिजे. त्यामुळे ते सोडणार नाही आणि ते कसं पुढेही ते लागू राहील, कारण कधी ना कधी जर त्यांना ते मिळालं तर ते वापरू शकतात किंवा ते ठरवतील. पण आमदार अपात्रतेची अर्जन्सी आहे, कारण ते 26 नोव्हेंबर नंतर किंवा इलेक्शन झाल्यानंतर मग त्याचं महत्वच संपून जाईल. त्यामुळे काहीही करून त्यांनी, मला अजून पण वाटतं की त्यांच्या सिनियर वकिलांना सांगून जर हे प्रकरण मेन्शन, कारण बरेच प्रकरण मेन्शन करण्यात येतात. आता जसं काल आणि आज पण काही प्रकरण जेव्हा समजलं की एक प्रकरण दिवसभर चालेल तर दुसऱ्या काही वकिलांनी त्यांचे दुसरे प्रकरण होते ते मेन्शन केले आणि सरन्यायाधीशांनी सांगितलं ठीक आहे आम्ही हे ऐकू, ह्या तारखेला ऐकू. पण ह्यांच्याकडून एनसीपी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एनसीपी शरदचंद्र पवारांकडून आमदार अपात्रतेबद्दल असा काही प्रयत्न झालेला नाही. मग अशी लोकांमध्ये विचारधारा आहे की हे कोर्टावर ढकलून द्यायचं की कोर्ट ह्याच्यावर निर्णय देत नाहीये आणि मग सांगायचं की कोर्टाला दोष द्यायचा, अशी लोकांची काही भावना आहे. आणि एनसीपी शरदचंद्र पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या लोकांचं म्हणणं आहे की कोर्ट ह्याच्यावर विलंब करतंय आणि लवकर निर्णय घ्यायला पाहिजे. आता दोन्ही हे वस्तुस्थिती आहे, पण आता नक्की कोर्टाच्या मनात काय आहे ते प्रकरण जर पोचलं आणि जर तुम्ही प्रयत्न केला ते ऐकवण्याचा कोर्टाला तरच त्याच्यावर काहीतरी होईल. पण आता टाइम जसा निघून चाललाय तशी शक्यता कमी वाटते. पण जर बाय चान्स सुनावणी सुरू झाली आणि ती 1-2 दिवसच लागतील फार तर फार, तर मग शक्यता आहे निकाल येण्याची. आणि निकाल जरी काही दिवस आधी आला तरी, आचारसंहिता लागल्यानंतर जरी आमदार अपात्रतेचा निकाल आला तरी ते आमदार तर जे कोण डिस्क्वालिफाय जर केले गेले तर ते डिस्क्वालिफाय होतील, काही दिवसासाठी होतील, पण त्यांच्या नावावर ते डिस्क्वालिफिकेशनचा ठप्पा तर नक्कीच लागेल. अच्छा, परंतु आचारसंहिता लागली, निवडणूक वगैरे अर्ज भरला किंवा निवडणुका समजा झाले, निकाल आले, तर अगोदरच्या या प्रकरणाचा नवीन विधानसभेवर कोणताही परिणाम होणार नाही? काहीच नाही. आता ही जी 6 वर्षाची लोकांमध्ये संभ्रम आहे की अपात्र झाले तर ते 6 वर्षासाठी अपात्र होतील. 6 वर्षासाठी अपात्र केव्हा होतील? जेव्हा त्यांना फौजदारी न्यायालय एका खटल्यात 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा देतील, तर तुम्ही 6 वर्षासाठी आमदार खासदार अपात्र होतात. त्याच्यानंतर पण त्यांच्याकडे न्यायालयाचा पर्याय आहे, जशा बऱ्याच केसेसमध्ये झालेलं आहे. न्यायालयाने त्याच्यावर सस्पेन्शन ऑफ सेंटेन्स वगैरे केलेलं आहे. पण जे 10व्या अनुसूचीचं उल्लंघन, ह्याच्या व्हिपचं उल्लंघन किंवा आदेशाचं उल्लंघन, ह्याच्यात जी अपात्रता असती ती फक्त विधानसभाचं कार्यकाळ संपेपर्यंत किंवा ती भंग होईपर्यंतच असते. त्यामुळे आता जरी कोण अपात्र ठरवले गेले तरी त्यांना पुढची विधानसभा ही लढवता येईल. पण या आमदारापैकी एक आमदार आहेत राहुल नार्वेकर, जे की विधानसभेचे अध्यक्ष पण आहेत, ते पण निवडणूक लढवणार. मग अशा वेळी जेव्हा नवीन सरकार असेल किंवा नवीन विधानसभा गठीत होईल, ते आमदार असतील किंवा नसतील, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग अशा वेळी अपात्रताच्या प्रकरणाचं आणखीन पुढे काय जाणार? पुढे काय, जसं की इकडे सुप्रीम कोर्टाचे निवृत्त होतील तसंच तिकडे विधानसभा अध्यक्षांचा पण. ह्याच्यात राहुल नार्वेकरांनी अध्यक्ष म्हणून निर्णय दिला आहे, पण ह्याच्यात एनसीपीचे 41 आमदार आणि शिवसेनेचे 39 आमदार, टोटल 80-82, त्यांच्यातच हे दोघांमध्ये क्रॉस पिटिशन्स आहे. भाजप इथे कुठंच ऑफिशियली नाहीये आणि राहुल नार्वेकरांनी निर्णय स्पीकर म्हणून दिला आहे. तर त्यामुळे स्पीकर नंतर बदलेल वगैरे, पण आता त्यांच्या हातातून तो निर्णय दिला गेला आहे. आता प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, हायकोर्टात पण आहे आणि सुप्रीम कोर्टात पण आहे. आता जो कोणता निर्णय द्यायचा आहे तो अध्यक्षांच्या हाताबाहेर गेलेला आहे. आता निर्णय न्यायालयच देईल. त्यामुळे हे दोन्ही जे प्रकरणं आहेत, पक्ष आणि चिन्हाबाबत तर मला नाही वाटत लवकर काही निर्णय येईल. आणि पक्ष आणि चिन्हाचं कसं झालंय, लोकसभेमध्ये ते आजमावलं गेल्यामुळं, त्यामुळं ते आहे तसंच राहील. त्याचा निर्णय येणं हे आहे, म्हणजे गरज तर आहेच, नंतर कधी जरी आला तर तो लागू होईल. पण आमदार अपात्रतेचा निर्णय लवकर येणं क्रमप्राप्त आहे, नाही तर त्याला तसा अर्थ उरणार नाही. नवीन वर्ष उजडेल का या निर्णयाला? कारण आता पक्ष आणि चिन्हासाठी तर मला वाटतं की पुढच्या वर्षीच निर्णय होऊ शकेल, जो फायनल निर्णय आहे. म्हणजे इलेक्शन कमिशनच्या विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार हे आलेले आहेत, त्याचा निर्णय, फायनल निर्णय हा पुढच्या वर्षीच लागेल पक्ष आणि चिन्हासंबंधीचा.
पण जो आमदार अपात्रतेचा आहे तो जर इलेक्शन नंतर लागला तर तो अभ्यासापुरताच राहील. पण फक्त एक होऊ शकतं की पुढे जर असं काही घडलं तर त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन्स दिल्या किंवा काय म्हणलं किंवा काही सरकारला सुचवलं की तुम्ही घटना दुरुस्ती करा. पण लोकांना काय, लोकांचं महत्व काय, लोकांना काय पाहिजे की तुम्ही लवकर जो काही निर्णय आहे फॉर अगेन्स्ट तो लवकर द्या. आता न्यायालय त्याच्यावर थोडा विलंब लागतोय, काही त्याच्यात काही पर्सनल कोणाचे रिझन्स नाही. काही लोक म्हणतात की पंतप्रधान आरतीसाठी गेले, एकनाथजी शिंदेबरोबर त्यांनी हायकोर्टाचा प्रोग्राम केला, पण ते ऑफिशियल कपॅसिटीमध्ये तो हायकोर्टाचा प्रोग्राम झाला आणि एक मराठी सरन्यायाधीशात आहेत त्यामुळे त्यांनी बोलवलं असेल पंतप्रधानांना किंवा पंतप्रधान स्वतः गेले असतील. त्याचं ते प्रकरण आपण जोडायला नाही पाहिजे आणि ते असं जर जोडलं गेलं तर मग हे देशासाठी आणि आपल्या इन्स्टिट्यूशनसाठी दुर्दैवी आहे. बरोबर. धन्यवाद आमची चर्चा केल्याबद्दल. तर पाहावं लागेल की दोन्ही प्रकरणं आहेत, परंतु जसे की सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलेलं आहे पक्ष आणि चिन्हाचा निकाल लागणं गरजेचं आहे, परंतु त्यापेक्षा सुद्धा अत्यावश्यक आहे ते म्हणजेच की आमदार अपात्रतेच्या संदर्भामध्ये आचारसंहितेच्या पूर्वी निकाल लागणं. पाहावं लागेल की सुप्रीम कोर्ट या संदर्भामध्ये आचारसंहितेच्या अगोदर निकाल देत आहे का. नमस्कार. हां ठीक आहे. हां हां ते नाही झालं त्यांच्याकडून. मी जेव्हा क्लोज केलं ना तेव्हा तुमच्यावर कॅमेरा यायला वेळ लागला. ओके ओके. ते सांगा की आचारसंहिता लागेपर्यंत नाही, फॉर्म म्हणजे इलेक्शनचं प्रोसेस फॉर्म भरण्यापर्यंत यायला पाहिजे. ठीक. आचारसंहिता तर आत्ताच लागली. सरन्यायाधीश 10 नोव्हेंबरला रिटायर होतात, आचारसंहिता 8 ऑक्टोबरला. तर तुम्ही फक्त म्हणा धन्यवाद आणि तुम्ही सांगितलेल्या माहितीवरून NDTVच्या प्रेक्षकांना बऱ्याचशा प्रश्नांची उलगड झालेली आहे. धन्यवाद सिद्धार्थजी, तुम्ही संपूर्ण सरळ आणि सोप्या भाषेमध्ये माहिती दिलेली आहे. पाहावं लागणार आहे की विधानसभा निवडणुकीच्या अर्ज दाखल होण्याच्या अगोदर सुप्रीम कोर्टामध्ये अपात्रतेच्या संदर्भामध्ये निकाल लागतोय का.